नमस्कार भावांनो बहिणींनो, मी इथंच आपल्या पाठीमागं रानात खुरपीते. मी जेवढं खुरपीते तेवढं कोंबड्या खात्यात आहे गवत. मला एकलीचं गवत त्यांना पुराण आहे. आणि तुम्ही म्हणता नुसतं गवतच चारीती का काय? आज सकाळी ते सगळे भांडे भरून मांडले होते. सगळं ते बी खात्यात, हे बी किती खात्यात तरी किती ह्यांचं काही कळा ना मला. आता अंडे किती दिलेत आपण बघू. कोंबडी तर किती किलो असेल, किती लोखंडासारखी जड लागायला लागली. इकडे बघा भावनून बहिणींनो, ह्यात बघा किती अंडे येते. बघा आपल्या कोंबड्या किती अंडे द्यायला लागल्यात आहे. दिसत येतोय सगळे 2 4 6 8 10 12 14 16 17 आणि आज 18 अंडी निघली भावांनो बहिणींनो. आणि हे 10 म्हणलं तर 18 अंड्याचे किती पैसे होते ते मी काही शिकलेली नाही. आणि मला हिसाब करून कमेंट करून सांगा. आणि 10लाच ते बी 10ला बी गिराईक नाही. कोणत्या गावाला 25ला आहे, कुठं 15ला आहे, कुठं केवढ्याला आहे. पाऊस यायला मुळावा आला न्यायचीत का? बरं न्यायचं अशाच ना ग भरणी ती ना कालच्या नेलेले संपले का? संपली ते लय संपितात गे. मला उली ती लिकायला तरी ठूत जा 10-5 रुपयाची. काय ते 18 अंडे कितीचे होते? 10 रुपयाने 50 रुपयाचे. 50चे होते का? रुपये जास्त होत असते की 60-70 रुपयाचे. नाही 50चेच होते ते कमी. आता मला मी दार्याकडून वाचून घेईना. मी विचारलंय कमेंट करून मला सांगा म्हणले 18 अंड्याचे किती पैसे होते ती ते चट सांगते. काय करायला लागलं र मम्मा? त्याने खड्डा खांदलाय तिथं, खरंच बोळ पडलंय. बोय म्हणतोय तो त्यात. चल ना अगं. हो भाऊ हात नाही घाला भाऊचे तिथं. उठ चल. हात नको घालू. बस तू इथं. चल आता पाऊस यायच्या आधी बरं पुन्हा पाऊस आलो तर भिजतो ना आपण. चल लवकर. चल मला स्वयंपाक करायचा गेलो. पप्पाला भूक लागली. चल माय चल. इथं काही नाही पप्पाला नमनम. चल. पप्पा ती खात नाही तर पप्पाला वेगळं करावं लागतंय. पप्पा डाएट वर आहे. चल. इथं पाऊस येतोय शिवांश.